पाहूयात पुढची बातमी। भाजपचे आमदार आणि मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या एका विधानानं महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटलेला आहे। शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्या आणि त्यानंतर नारायण राणेंनीही नितेश राणेंची कानउघडणी केली आहे। तर याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षानं नितेश राणेंना डिवचलंय। नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं राजकारण तापलं। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। बापाच्या वक्तव्यावरनं बापानंच फटकारलं। बाप म्हणणं चुकीचं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा राणेंना डिवचलं। राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीबद्दल बोलताना जे वक्तव्य केलं होतं त्यावरनं राजकारण तापलं। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। याच मुद्द्यावरनं महायुतीतल्या मित्रपक्षांनीही नितेश राणेंना घेरल्यानंतर नितेश राणेंचे वडील आणि भाजपचे खासदार नारायण राणेंनी आता त्यांना वडीलकीचा सल्ला दिलाय। नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे। मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली आहे। खरं तर मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच विधानावरनं नितेश राणेंना खडे बोल सुनावलेले। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो। त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। नितेश राणेंचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी सुद्धा या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली। जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे। तर नितेश राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले। नितेश राणेंच्या विधानाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत नितेश राणेंना जाब विचारलेला। त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की वडले तिथे उभाटाचे काही लोक होते, त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे, आम्ही सर्वच होतो। तेव्हा त्याला विचारलं, काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला। एकीकडे महायुतीतल्या मित्रपक्षांची नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दलची नाराजी आणि दुसरीकडे भाजप नेत्यांकडनं या विधानाबाबत सारवासारव सुरू असतानाच विरोधकांनी मात्र नितेश राणेंना चांगलंच डिवचलंय। बरोबर आहे ना। आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। अशातच ठाण्यातील तीन हात नाका इथे ठाकरेंच्या पक्षानं लावलेला बॅनर चर्चेचा विषय बनला। मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता आहेत, देवेंद्र गंगाधर फडणवीस हे आपले बाप नाहीत या आशयाचा बॅनर लावत नितेश राणेंवरती निशाणा साधला गेला। काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहे, त्यावेळेस आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर राजकारणासाठी बाप बदलणे ही आमची कधीही भूमिका नसते। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरनं भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष रंगलाय। शिवसेनेचे नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती दिली गेली। या स्थगितीवरनं बोलताना नितेश राणेंनी सगळ्यांचाच बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय या शब्दात सुनावलं। याच बाप शब्दावरनं निर्माण झालेल्या वादाची झळ महायुतीला बसू लागली आहे। या वक्तव्यावरनं निर्माण झालेला वाद शमवताना
आता थेट नारायण राणेंनीच नितेश राणेंचे कान टोचले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.